हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय श्री गुरुदेव विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं हरे नमः माझे या विस्तारले पणाचे निनावे हे जगची नोहे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही का बीजची झाले तरू अथवा भंगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग ज्ञानेश्वरी ग्रंथातील 9व्या अध्यायावरती 4थ्या श्लोकावरती उभी आहे. तर ज्ञानेश्वर महाराज या नरध्यात आलेल्या जीवाला उपदेश करतात की नरध्यात आलेल्या जीवाची अशी एक धारणा झालेली आहे की जगाबद्दल काय जगाची यथार्थ माहिती जीवाच्या ठिकाणी नाही, म्हणून जीवाला जगाबद्दलची माहिती या ओळीमधून ज्ञानेश्वर महाराज प्रतिपादन करत आहेत की जे जे काही या जीवाला ब्रह्मांडामध्ये जी काही अनुभूती यायली ब्रह्मांड म्हणून किंवा जग म्हणून जी काही जीवाला अनुभूती येत आहे, तर त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज या ओवीमधून प्रतिपादन करत आहेत की मग महाराज म्हणतात की माझी या विस्तारलेपणाचे निनावे. मग महाराज म्हणतात की हा जो माझा विस्तार आहे ना, तर माझ्या विस्तारालाच आपण जग असं संबोधलेलं आहे. वास्तविक म्हटले काय आहे की जसं काही एक दूध असतं आणि ते दुधाचं जर स्वतः मुरलं तर ते दुधाचं दही होत असतं. म्हणजे सिद्धांत आणि दृष्टांत दोन्ही पण माऊलींनी या ओळीमध्ये प्रतिपादन केलेले आहेत. आणि दुसऱ्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की का बीजाचे झाले तरू अथवा भंगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू आणि ते जग. माऊली म्हणतात की जसं काही एक बीज असतं आणि ते बीजाच वृक्ष रूपानं विस्तारित होत असतं, किंवा म्हटले एक सोनं सोनाच अलंकार रूपानं विस्तारित होत असतं,
मग जसं बीजाचं झाड रूपानं विस्तारित झालं किंवा सोनेचं अलंकार रूपाने विस्तारित झाले, त्याप्रमाणे म्हणतात की हे जग म्हणजे माझाच एकाचा विस्तार आहे, असं ज्ञानेश्वर महाराज या ओवीमधून प्रतिपादन करत आहेत. तर मग आता या जीवाला, नरदेहात आलेल्या जीवाला माऊली उपदेश करत आहेत. आता माऊलीने तर जगाचं स्वरूप थोडक्यात सांगितलं, पण जीवाची काय धारणा झालेली आहे की जीव अनादी कालापासून भ्रांतीमध्ये अडकलेला आहे. कधीपासून अडकला तर खूप अनादी कालापासून, म्हणजे त्याची गणनाच नाही, कारण जीव म्हटलं की हा अनादी आहे. तसा जीवाचं स्वरूप अनादी असल, पण अनादी तर माया देखील आहे. पण माया बी अनादी आहे, कारण मायामुळंच जीवत्व प्रदान झालेलं आहे चैतन्याच्या ठिकाणी. आणि ते जीवत्व प्राप्त झाल्यानंतर मग त्या चैतन्याच्या ठिकाणी काय झालं की जीवदशा प्राप्त झाली. आणि जशी जीवदशा प्राप्त झाली की त्या चैतन्याला वाटतं की हे दिसणारं जग आहे ते खरं आहे, आणि त्या जगाला सत्यत्व दिलं. आणि सत्यत्व दिल्यानंतर मग या जगाचा करता कुठेतरी या जगाहून वेगळा आहे, मी कुठेतरी या जगाहून वेगळा आहे, जग माझ्याहून वेगळं आहे, आणि या जगाचा करता कोणीतरी या जगाहून देखील तो वेगळा आहे, अशी विपरीत भावना जीवाच्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून या जीवाला माऊली उपदेश करत आहेत की बाबांनो, पहा, तुम्हाला जे जग जग रूपानं वाटत आहे तर ते जग जग नाही, आणि तुम्ही जग म्हणून त्याच्या मध्ये आसक्त झालेला आहात. कारण की जग म्हटलं की हे पहा, 5 विषय, आणि जीवाला वाटत आहे की या 5 विषयाचा उपभोग घेऊन मी सुखी होईल. मग याच धर्तीवर जीव काय करत आहे की विषयाच्या पाठीमाग लागत आहे. म्हणजेच जीवाला कर्तृत्व आणि भोक्तृत्व भ्रांती ही झालेली आहे. विषय प्राप्त करणं आणि त्या विषयाचा भोग घेणं, आणि मी त्या भोग घेऊन कसा सुखी होईल, हीच धारणा जीवाच्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग जीवाला वाटतं की हे विषय खरे आहेत, आणि ते विषय प्राप्त करून मी भोगील, आणि भोगून मी सुखाला प्राप्त होईल, अशी जगाबद्दलची धारणा जीवाच्या ठिकाणी झालेली आहे. पण ही जरी धारणा जीवाच्या ठिकाणी झाली तरी हे खरं नाही. माऊली स्पष्ट प्रतिपादन करत आहेत की तुम्ही ज्याला जग जग रूपानं पाहत आहात तर ते जग जग नसून तो एक माझाच म्हणजे परमात्म्याचाच विस्तार आहे, अशी तुमची समजूत व्हायला पाहिजे. मग या समजुतीवर जोपर्यंत जीव येत नाही तर तोपर्यंत जीवाला जगाबद्दल यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून जगाचं यथार्थ ज्ञान होण्याकरिता जीवानं काय करायला पाहिजे की आपल्या सद्गुरूच्या किंवा संतांच्या सानिध्यात जायला पाहिजे. जोपर्यंत जीव संतांच्या किंवा सद्गुरूच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत जीवाला जगाची यथार्थ ओळख होऊ शकत नाही. म्हणजे जग कसं आहे, जे जीवानं जगाबद्दल सत्यत्व दिलेलं आहे तर ते सत्यत्व तो जीव त्यातून काढायला तयारच नाही. म्हणून ते जगाबद्दलच सत्यत्व जर काढून घ्यायचं असेल तर मग जीवाला एकतर सद्गुरूच्या किंवा संतांच्या सानिध्यातच जायला पाहिजे. मग आता हा ग्रंथ जो आपण आता चिंतन करता घेतलेला आहे
तर मग आता आपण देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या संतांच्या सानिध्यातच आलेलो आहोत. फक्त ग्रंथ रूपाने आपण संतांच्या सानिध्यात आहोत. मग या ग्रंथामध्ये साधू संतांना काय प्रतिपादन केलेलं आहे, काय उपदेश केलेला आहे, तर तो उपदेश आपण श्रवण करायला पाहिजे. आणि श्रवण करून तो आपण आपल्या अंतःकरणात जतन करून ठेवायला पाहिजे. आणि मग ते संतांचे जे काही विचार आहेत तर ते विचारावर आपण ठाम राहायला पाहिजे. मग संतांना तर सांगितलं की बाबा हे जे तुम्हाला जग जग रूपाने दिसत आहे तर ते जग जग नसून तर तो माझाच म्हणजे भगवंताचाच एक विस्तार आहे. पण हे आपल्याला मान्य व्हायला आपण जीव या गोष्टीला मान्यच करत नाही. कारण जगाला वाटतं जर जग जग रूपानं नाही तर मग आम्हाला तर जग दिसायला लागले आणि तुम्ही तर म्हणतात की जग नाही. अशी जीवाच्या ठिकाणी दृढ भ्रांती झालेली आहे. मग हीच भ्रांती संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर निवृत्त होत असते. मग जर भ्रांती निवृत्त झाली तर मग जग जग रूपानं आपल्याला दिसू शकत नाही. म्हणून ही जीवाच्या ठिकाणी झालेली अनादिकालापासूनची जी भ्रांती आहे तर तीच भ्रांती इथं ज्ञानेश्वर महाराज निवृत्त करत आहेत. म्हणून या ओळीमध्ये प्रतिपादन करतात की माझी या विस्तारलेपणाचे नावे हे जगाची नोहे आगवे. माऊली म्हणतात की मग हा जो माझा विस्तार आहे मग माझ्या विस्तारालाच तुम्ही जग असं म्हणत आहात. पहा, वास्तविक जग जग नाही तर तो माझाच विस्तार आहे. मग माझा विस्तारालाच जर तुम्ही जग म्हणून संबोधित असताल तर ते माझ्या स्वरूपाचं म्हणजे ज्ञान नाही. म्हणजे तर तुम्हाला जगाबद्दलच देखील यथार्थ ज्ञान नाही. तुम्हाला वाटतं की हे जग जग रूपाने खरं आहे पण जग खरं नाही. कारण जग जग नसून हा भगवंताचाच एक विस्तार आहे. आणि जर आपल्याला जग जग खरं वाटत असेल तर तो आपला एक भ्रम आहे, जगच नाही. मग जग नाही तर मग काय आहे तर हा भगवंताचाच एक विस्तार आहे. मग कसा विस्तार आहे की जो अव्यक्त परमात्मा आहे. तर तो अव्यक्त परमात्माच व्यक्त झालेला आहे. कसं तर लगेच महाराजांना दृष्टांत दिलेला आहे की जसं दूध आहे आणि ते दूध स्वभावताच मुरलं तर त्याच दुधाला दही असं नाव येत असत. पण ते मुरायला पाहिजे. जोपर्यंत दूध मुरत नाही तोपर्यंत दूध दूध रूपानं असतं आणि ते मुरलं की दुधालाच दही असं संबोधल्या जात असत. मग तसा हा अव्यक्त परमात्मा आहे. मग अव्यक्त परमात्मा प्रकृतीचा अंगीकार करून काय होत असतो की व्यक्त होत असतो. त्याला व्यक्त होण्यासाठी प्रकृतीचा अंगीकार घ्यावाच लागतो. कारण त्याच्याशिवाय अव्यक्त परमात्म्याला व्यक्त होता येत नाही. म्हणूनच इथं म्हणतात की जसं दूध स्वभावतच मुरलं तर तेच दही होत असत तसं अव्यक्त परमात्म्यात जर प्रकृतीचा अंगीकार केला तर मग तोच व्यक्त होत असतो. म्हणून तर एका ठिकाणी महाराज म्हणतात की चैतन्याचा विवर्त आणि कल्पित प्रकृतीचा परिणाम जग कसं आहे तर मग असं जग आहे. म्हणजे चैतन्याचा विवर्त आणि कल्पित मायेचा परिणाम म्हणजेच यालाच आपण जग असं संबोधलेलं आहे. मग माया कल्पित आहे आणि माया कल्पित असल्यामुळं ज्याला आपण जग म्हटलेलं आहे तर ते सुद्धा कल्पितच आहे. कारण हे माया कार्य आहे. मग ही जी माया आहे माया सुद्धा कल्पितच आहे आणि जे माया कार्य आहे ते देखील कल्पितच आहे. मग जे कल्पित असतं ते वास्तव नसतं, ते प्रतीती मात्र असतं. म्हणून याच ओळीमध्ये एकतर सिद्धांतही दिलेला आहे आणि दृष्टांत पण दिलेला आहे.
पण जीवाला वाटतं की बाबा महाराज म्हणतात की जग नसून हा भगवंताचाच विस्तार आहे, तर ही भावना जीवाच्या ठिकाणी दृढ व्हायला वेळ लागत आहे. कशामुळे तर जीवाच्या ठिकाणी जे काही आवरण नावाचा दोष आहे, तर तो आवरण नावाचा जो दोष आहे, तर तो जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत जीवाला या जगाची यथार्थ ओळख होऊ शकत नाही किंवा भगवंताच्या स्वरूपाची यथार्थ ओळख होऊ शकत नाही. म्हणून हा जीवाच्या ठिकाणी जो काही आवरण नावाचा मुख्य दोष आहे, आवरण नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे आणि मल नावाचा दोष आहे. मग जर आवरण नावाचा दोष हा सद्गुरू किंवा संतांच्या सानिध्यात निवृत्त होत असतो आणि विक्षेप आणि मल नावाचा दोष हा स्वतःलाच ज्याची त्यालाच निवृत्त करावा लागत असतो. मग या आवरण दोषामुळे काय झालेलं असतं की आपल्या स्वस्वरूपाची ओळख जीवाला होत नाही, म्हणजेच भगवंताच्या स्वरूपाची ओळख होत नाही. आणि भगवंताच्या स्वरूपाची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जगाची यथार्थ जे जगाचं वास्तव स्वरूप काय आहे याची ओळख होऊ शकत नाही. म्हणून आवरण नावाचा दोष निवारण करण्यासाठी जीवानं संतांच्या किंवा सद्गुरूच्या सान्निध्यातच गेलं पाहिजे. तर मग आता हा जो विस्तार आहे भगवंताचा, तर तो भगवंताचाच सर्व विस्तार आहे, पण जीवाला वाटते की भगवंताचा विस्तार नसून जग आम्हाला दिसायले, मग ते जगत दिसायला नाही पाहिजे अशी काही जणांची एक समजूत असते. तुम्ही म्हणतात ना जग नाही आणि आम्हाला तर ते जग दिसत आहे. मग जग नाही तर मग ते दिसायलाच नाही पाहिजे ना. हा, नाही तर जगत दिसू नये अशी काही जणांची समजूत झालेली असते. महाराजांनी दृष्टांत दिलेले पहा. किर्लेकर बाबा नेहमीच म्हणायचे, जर तुम्हाला जग दिसूच नये असं जर वाटत असल तर मग ठीक आहे म्हणले, नाही दिसणार. मग त्याला एक करा म्हटलं तुम्ही. जर समजा आपण एखादा आरसा घेतला आणि आरसा आपल्या मुखाच्या समोर ठेवला आणि त्या आरशामध्ये आपल्या मुखाचं आपल्याला दर्शन झालं, मग त्या मुखाचं दर्शन झाल्यानंतर ते आपल्याला हे प्रतिबिंब आहे असं कळालं. मग कळाल्यानंतर मग ते प्रतिबिंब आपल्याला दिसायलाच नाही पाहिजे. जोपर्यंत आरसा समोर आहे तोपर्यंत त्या आरशामध्ये ते प्रतिबिंब दिसतच असतं. जरी त्याची आपण त्या प्रतिबिंबाची ओळख करून घेतली, त्या प्रतिबिंबाचं जरी आपल्याला ज्ञान झालं की प्रतिबिंब काय आहे, तर हे बिंबच आहे. बिंबच आपल्याला प्रतिबिंब रूपाने भासत आहे. म्हणजे आपलंच मुख आपल्याला प्रतिबिंब रूपाने भासत आहे. याला कारण काय असेल तर तो आरसा आहे. आणि जर ते प्रतिबिंबच आपल्याला दिसू नये असं जर वाटत असेल तर मग तो आपण आरसा तो पालथा घालायला पाहिजे. जर तो आरसा आपण पालथा टाकला तर मग त्या आरशामध्ये मुखाचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे तर ते प्रतिबिंब दिसत नाही. मग जरी प्रतिबिंब नाही दिसलं तरी मुख जशाच तसंच असतं. मुखाच्या ठिकाणी काहीच विकार झालेला नसतो. जरी प्रतिबिंब नाही दिसलं तरी मग मुख जशाच तसंच असतं. मग प्रतिबिंब दिसू नये असं जर वाटत असेल तर मग हा आरसा पालथा टाकायला पाहिजे. तसं म्हटले इकडं आता तुम्हाला जर जग दिसूच नाही असं जर वाटत असेल, जर खरं नाही आणि ते दिसूच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग ते आपल्या प्रकृतीचा धर्मच असा आहे, अविद्येचा धर्मच असा आहे की जोपर्यंत अंतःकरण आहे तर तोपर्यंत अंतःकरणामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसणारच. आणि अंतःकरणात प्रतिबिंब दिसलं आणि ते जर आपल्याला दिसू नये असं जर वाटत असेल तर मग आपण अंतःकरण रूपी जो आरसा आहे तर तो आरसा आपण पालथा टाकायला पाहिजे. म्हणजेच आपण अंतःकरणाचा जर बाध करून अंतःकरणच नाही राहिलं, मनच जर नाही राहिलं, मनच जर चैतन्य झालं, मनच जर राम झालं तर मग तुम्हाला हा जर वृत्तीच तुमची इंद्रियाद्वारे बाहेर जर नाहीच आली तर मग तुम्हाला हे जग दिसणार नाही.
जग दिसायला एक वृत्तीच कारण आहे. ती अंतःकरण वृत्ती इंद्रियामार्फत पदार्थापर्यंत येते आणि पदार्थाचं जे काही पदार्थावर अंधकाराचं आणि अज्ञानाचं जे आवरण आलेलं आहे तर ते आवरण निवृत्त करतं, ती वृत्ती निवृत्त करते आणि लगेच अंतःकरणात स्थित होते. त्यावेळेस आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान होत असतं. मग तुम्हाला वाटतं की जगच रूपाने दिसू नये, तर मग आपली एक अंतःकरण जी वृत्ती आहे तर ती वृत्ती तुम्ही बाहेर येऊ देऊ नका. मग वृत्ती जर बाहेर नाही आली तर तुम्हाला जगत दिसत नाही. म्हणजे वृत्ती जर निवृत्त झाली तर जगच राहत नाही. मग आहे ते एक परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण वृत्तीच निवृत्त झाली जनन दिशे ते वृत्ती जर निवृत्त झाली तर मग तिथं जगही नाही, कोण काही दिसत नाही. मग ही अवस्था प्राप्त जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमचा जो अंतःकरण रूपी आरसा आहे तर तो आरसा तुम्ही पालथा घातला पाहिजे. म्हणजे अंतःकरण म्हणजेच या जो काही लिंगदेह आहे तर लिंगदेहाचा बाध झाला पाहिजे. मग जोपर्यंत लिंगदेहाचा बाध होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढं दिसणारच. आणि लिंगदेहाचा जर बाध झाला तरी ते दिसलं तरी ते कसं आहे तर ते प्रतिबिंबासारखं मिथ्यत्व असतं. आणि हे जर दिसू नये असं वाटलं तर मग वृत्तीच बाहेर येऊ द्यायची नाही. जर वृत्तीच बाहेर जर आली नाही तर मग आपल्याला जग रूपानं दिसतच नाही. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की माझ्या विस्तारलेपणाचे निनावे हे जगाची नोहे आगवे, जैसे दूध मोराले स्वभावे तरी तेची दही, का बीजाची झाले तरू अथवा भंगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू आणि ते हे जग. दुसरा दृष्टांत दिला महाराजांना. एक बी असतं म्हणले बीज, आणि ते बीजच आपल्याला वृक्ष रूपानं विस्तारित झालेलं दिसत आहे. एकच बी असतं, उगं छोटूस बी असतं, ते जमिनीत पडलं ओलावा झाला की तेच अंकुर रूपाने बाहेर येत असतं. आणि अंकुर रूपाने बाहेर येऊन नंतर पुढं तेच त्याचा विस्तार होत असतो, तर तो विस्तार म्हणजेच वृक्ष रूपाने होत असतो. मग आपण जर विचार केला तर जर तो आपल्याला जरी वृक्ष दिसत असेल तरी तो जर वृक्ष दिसायला लागला पण त्या वृक्षाला कशावर वृक्ष आपल्याला दिसायला लागला, तो वृक्षाचा विस्तार कशाचा आहे तर तो एका बियाचाच विस्तार वृक्ष रूपाने आहे. म्हणजे ते वृक्ष नसून ते एक बीज आहे. पहा, बीज एका बियाचाच विस्तार वृक्ष रूपात झालेला आहे. म्हणून आपल्याला तो वृक्ष दिसत असताना देखील ते एक बीज आहे. मग जे अव्यक्त बी होत, पहा उन्हाळ्याचे दिवस असतात, सर्व सृष्टीत काळी भोर झालेली असते, कुठेच हिरवळ राहिलेली नसते, कुठे गवत नसतं, त्या गवताचे बी पडलेलं दिसत नाही आपल्याला, अशी काळी डोंग जमीन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झालेली असते. मग ते बी सुप्त अवस्थेत त्या जमिनीमध्ये पडलेलं असतं आणि नंतर कालांतराने त्या जमिनीमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जर पाणी पडलं, मग पाण्याचा आणि त्या बियाचा जर संबंध आला तर तेच बी आपल्याला अंकुर रूपाने विस्तारित झालेलं दिसत असतं. नवे नवे तेच अंकुर रूपातून बीज परत वृक्ष रूपात झालेलं दिसत असतं. तस इथं महाराज म्हणतात की एक जे बी आहे तर तेच जर वृक्ष रूपात त्या बियाचाच विस्तार झालेला आहे. किंवा एक सोनं असतं आणि सोन्याचे आपण अलंकार केले, खूप अलंकार बनवले, तर ते अलंकार जरी बनवले तरी ते सोनच अलंकार रूपानं विस्तारित झालेलं असतं. मग जसा एका बियाचाच विस्तार वृक्ष रूपाने असतो किंवा एका सोन्याचाच विस्तार अलंकार रूपाने असतो, म्हणजे किती अनेक अलंकार जरी पाहिले तरी ते अलंकार नसून एका सोन्याचाच विस्तार आहे. तसं इथं म्हणतात की त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्याच एकाचा विस्तार आहे. जग म्हणजे माझाच विस्तार आहे, जग जगच नाही. म्हणून तर महाराज म्हणतात की जग नोहे अवघा जनार्दन,
जग जगच नाही तर हा एक परमात्म्याचाच विस्तार आहे. म्हणून नाथराय म्हणतात की एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभतशी. मग जग जग नाही तर काय आहे की एक परमात्माच आहे. एका परमात्म्याची जी सर्व शोभा आहे. मग आपण जे जग रूपाने पाहा लागलो जगाला तर जग रूपाने पाहू नये अशी आपली दृष्टी झाली पाहिजे. मग आपल्या दृष्टीत बदल झाला पाहिजे. अहो दिसत असत एक आणि असत दुसरंच वेगळं. जशाच तसं दिसणं पहा की यथार्थ ज्ञान जगाचं झालं तर आपल्याला जशाच तसं दिसल. आणि जोपर्यंत जगाबद्दलच आपल्याला यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत जग जग रूपानं वेगळंच आपल्याला भासणार. म्हणून जगाचं विशेष असं आपल्याला यथार्थ ज्ञान होणं महत्वाचं आहे. मग इथं माऊली म्हणतात की जग म्हणजेच माझ्याच स्वरूपाचा अव्यक्तपणाचा तो विस्तार आहे. जसं की सोन्याचा अलंकार रूपानं विस्तारित झालेला आहे तसं हे जग म्हणजे माझाच विस्तार आहे. मग आता भगवंताचा जर जग जग रूपानं एवढा विस्तार झाला जे अव्यक्त स्वरूप होत तर ते अव्यक्त स्वरूपाच व्यक्त झालेलं आहे. मग अव्यक्त स्वरूपात जर इतका बदल झाला ते व्यक्त झालं तर मग व्यक्त होत असताना अव्यक्त स्वरूपात काही विकार निर्माण झाला का म्हणतात. याची बी आपल्याला थोडी माहिती घेणं महत्वाची आहे. म्हणून नाथराय म्हणतात की बाबा जो काही अव्यक्त परमात्मा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो अव्यक्त परमात्मा आहे तो प्रकृतीच्या प्रकृतीचा अंगीकार करून तो व्यक्त झालेला आहे. जरी तो व्यक्त झाला तरी त्या भगवंताच्या मूळ स्वरूपामध्ये काहीच विकार झालेला नसतो. काहीच विकार होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की चांगदेव 65 या ग्रंथामध्ये म्हणतात की बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होणी आहे अवघाची जो. मग महाराज म्हणतात की जरी एवढा अव्यक्त स्वरूपाचा व्यक्त स्वरूपात जरी विस्तार झाला अनेक घटना घडल्या आपल्याला व्यक्त स्वरूपामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारानं आपल्याला प्रतीती येत आहे. अनेक जीव वेगवेगळे दिसत आहेत. अनेक प्राणी मात्र वेगवेगळ्या दिसत आहेत. नवे नवे जगामध्ये विषय वेगवेगळे वाटत आहेत. सर्व वेगवेगळ्या आपल्याला जगात अनुभव येत आहे. तरी या इतक्या वेगवेगळ्या प्रकारात जरी आपल्याला अनुभव आला तरी भगवंताच्या मूळ अव्यक्त स्वरूपात काहीच विकार झालेला नाही. ते जशाच तसंच आहे. म्हणून न खोमता जो भगवंताच्या मूळ अधिष्ठान स्वरूपामध्ये काहीच विकार किंवा काहीच बदल झालेला नाही. म्हणूनच इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बहु जव जव होये. अरे जरी एवढं तुम्हाला जग जग रूपाने जरी परमात्मा विस्तारित झालेला दिसत असेल तरी परमात्म्याच्या मूळ अव्यक्त स्वरूपात किंवा अधिष्ठान स्वरूपात काहीच बदल झालेला नाही. आणि काही बदल न होऊन तो जशास तसाच आहे. म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपात काहीच बिघाड झालेला नाही. मग असं ज्ञानेश्वर महाराज चांगदेव 65 ग्रंथामध्ये प्रतिपादन करत आहेत. आणि तोच विषय ज्ञानेश्वर महाराजांना या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला आहे. म्हणून हे अव्यक्तपणे थिजले त्याची मग विश्वाकारे ओथिजले तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. माऊली म्हणतात की हे जे अव्यक्तपण माझं आहे तर हे अव्यक्तपण माझं आकुचन झालेलं असतं.
आणि तेच आकुंचन झालेलं माझं अव्यक्त स्वरूप मग तेच विश्वाच्या आकारानं व्यक्त होत असतं, म्हणजे प्रसरण पावत असतं. मग ही जी काही व्यक्त रूप आहे तर ते अव्यक्ताच व्यक्त रूप आहे आणि ते अव्यक्त परमात्माच व्यक्त रूपानं विस्तारित झालेला आहे. मग केवढा विस्तारित झालेला आहे की तो सर्व त्रैलोक्याच्या रूपानं त्या एका भगवंताचाच विस्तार आहे. नवे नवे जे काही 21 स्वर्ग आणि 14 भुवन आहेत तर तो सर्व विस्तार एका परमात्म्याचाच आहे. म्हणजेच एका परमात्म्या वाचून दुसरं काहीच नाही. मग जो अव्यक्त परमात्मा आहे तर तो अव्यक्त परमात्माच जो आकुंचन पावलेला असतो म्हणजेच संकुचित असतो तर तो संकुचित परमात्माच प्रसरण पावलेला असतो. असं अव्यक्त आणि व्यक्त हे जे दोन रूप आहेत तर ते अधिष्ठान परमात्म्याचेच आहेत. फक्त व्यक्त स्वरूप हे आपल्याला प्रतीतीला आलेलं आहे. मग व्यक्त स्वरूप कधी असतं आणि कधी नसतं, पण अव्यक्त स्वरूप नित्य असतं. अव्यक्त स्वरूपाचा कधीच नाश होऊ शकत नाही. म्हणजे अव्यक्त स्वरूप हे अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानावरच आपल्याला हे व्यक्त स्वरूप प्रतीतीला येत आहे. मग जरी व्यक्त स्वरूप प्रतीतीला आलं तर हे व्यक्त स्वरूप कधी असतं आणि कधी नसतं. पहा, किर्लेकर बाबा नेहमी म्हणायचे हे जे भगवंताचं व्यक्त स्वरूप आहे हे कधी असतं आणि कधी नसतं. हे त्रिकाल अबाधित कधीच राहू शकत नाही. आणि जे अव्यक्त स्वरूप आहे तर ते त्रिकाल अबाधित असतं, त्याचा कधीच नाश होऊ शकत नाही. आणि व्यक्त स्वरूपाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाबा नेहमी म्हणायचे जरी आपल्याला हे सर्व व्यक्त स्वरूप आलं, व्यक्त स्वरूपामध्ये काय काय आहो, ब्रह्म, विष्णू, महेश, प्रकृती आली, प्रकृतीपासून जे जे काही 4 खाणी आल्या, 84 लक्ष योनी आल्या, त्याच्यात प्राणी मात्र आले, हे सर्व काही आलं. पण जर काही एखादा महाभयंकर प्रलय झाला तर त्या महाभयंकर प्रलयामध्ये प्राणी मात्रही राहत नाहीत. प्राणी मात्राचा सर्व लय मायेत होतो, मायेचा बी लय होतो, ब्रह्मांडाचा सर्व लय होतो. म्हणजे व्यक्त स्वरूपाचा पूर्ण लय होतो. नवे नवे ब्रह्म, विष्णू, महादेव पण राहत नाहीत, प्रकृती देखील राहत नाही आणि सर्वांचा लय या ब्रह्म स्वरूपात होत असतो. मग ब्रह्म स्वरूप म्हटलं की तो अव्यक्त परमात्मा आहे. मग या व्यक्त स्वरूपाचा सर्वाचा लय या अव्यक्तात होत असतो. मग अव्यक्त त्रिकाल अबाधित असत आणि व्यक्त स्वरूप हे कसं आहे तर ते नाशवान आहे, त्याचा निश्चितच नाश ठरलेला असतो. म्हणून ते कधी असतं आणि कधी नसतं. पण मूळ स्वरूप जे आहे, अधिष्ठान स्वरूप आहे तर ते त्रिकाल अबाधित आहे. मग जे मूळ स्वरूप आहे अधिष्ठान स्वरूप तर त्या अधिष्ठान स्वरूपाचाच आपल्याला या विश्वाच्या आकारानं विस्तार झालेला पाहायला मिळत आहे. मग हे त्रिलोक्याच्या रूपानं या अव्यक्ताचाच विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला वाटतं की मग हे जग नाही. असं संतांच्या संगतीत लक्षात येत असत की ज्याला आपण जग असं म्हणत होतो तर ते जग नाही, तर हा एक परमात्म्याचाच विस्तार आहे. पहा, हा सर्व परमात्म्याचाच विस्तार आहे. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात की हा जो परमात्म्याचाच विस्तार आहे
तर एका ठिकाणी महाराज म्हणतात की रज्जू सर्पाकार भाशिले जगदंबर. हे जे आपण जगरूपाने पाहत आहोत हा केवळ भास आहे, ही सर्व भ्रांती आहे, जगाबद्दलची झालेली जीवाला भ्रांती आहे आणि ही भ्रांती अनादी कालापासून आहे. मग जे आपल्याला जग वाटायला लागले तर तिथं दृष्टांत देतात रज्जू सर्पाकार भाषेले जगदंबर. जसा की दोरीवर सर्प भासलेला असतो, वेदांत शास्त्राचा मुख्य दृष्टांत आहे. तर तो असा आहे की ज्याच्या आज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे. ज्याच्या अज्ञानाने हे जगत भासायलंय ना, पहा, म्हणजे भगवंताच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्ये जगाची प्रतीती आलेली आहे. मग भगवंताच्या जर स्वस्वरूपाचं आपल्याला यथार्थ ज्ञान झालं तर मात्र मग जगाची प्रतीती राहत नाही. मग जगाची प्रतीती कुठपर्यंत आहे की भगवंताच्या अज्ञानात जगाची प्रतीती येत असते, आणि भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं तर मग जगाची प्रतीती राहत नाही, मग जगच राहत नाही. पहा, एक मंद अंधकार असतो, सांजवात असते, म्हणजेच दिवस मावळलेला असतो, पुरेपूर प्रकाश देखील नसतो आणि पुरेपूर अंधार देखील नसतो, अशी सांज वेळ असते. मग अशा सांज वेळ असताना एक रस्त्यामध्ये दोरी पडलेली असते. आता ती दोरी पडलेली आहे पण तिथं मंद अंधकार आहे. तर त्या मंद अंधकारामुळे त्या दोरीच्या स्वरूपाचं आपल्याला यथार्थ ज्ञान नाही, की ही दोरी आहे असं दोरीचं यथार्थ ज्ञान नाही. म्हणून त्या दोरीचा काय झाला की आपल्याला भ्रम झाला. मग ती दोरीच काय झाली की आपल्याला त्या दोरीची यथार्थ ओळख न झाल्यामुळं दोरीच आपल्याला सर्प रूपाने भासली. मंद अंधकार असल्यामुळं त्या दोरीचं यथार्थ ज्ञान झालं नाही, आणि यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं त्या दोरीवरच आपल्याला सर्पाचा भ्रम झाला. मग एक ग्रस्त म्हणला, अरे इथं सर्प आला, म्हणला सर्प आला. दुसरा त्याच्या सोबत होता, तो म्हणला सर्प नाही रे, ही भेग पडलेली दिसते. त्यांच्या सोबत तिसरा ग्रस्त होता, तो म्हणला अहो हा फुलाचा हार पडलेला आहे तिथं. म्हणजे तिघांना देखील त्या दोरीच्या मंद अंधकारामध्ये यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं त्या दोरीवर वेगवेगळ्या प्रकारचा भ्रम झाला. कुणाला सर्पाचा भ्रम झाला, कुणाला बळीचा भ्रम झाला, कुणाला माळ्याचा हाराचा भ्रम झाला. एक म्हणला बॅटरी घेऊन या बरं, म्हणला सर्प आपण मारू त्याला. आता सर्प मारण्यासाठी बॅटरी आणा म्हणली, आपण पाहू तिथं. एक म्हणलं नाही हो हारे, एक म्हणतो माळे, एक म्हणतो बगड पडलेले, एक म्हणलं बॅटरी आणा आपण पाहू काय आहे. तर मग ज्यावेळेस त्यांनी बॅटरी आणली आणि बॅटरीचा प्रकाश त्या दोरीवरती मारला, ज्यावेळेस बॅटरीचा प्रकाश दोरीवरती गेला त्यावेळेस त्या दोरीचं यथार्थ ज्ञान झालं. मग जसं त्या दोरीचं यथार्थ ज्ञान झालं तर मग त्यावर दोरीवर जी काय झालेली सर्पाचा भ्रम, माळेचा भ्रम किंवा बळपडीचा भ्रम, हा सर्वच भ्रम एका दोरीच्या ज्ञानात निवृत्त झाला. म्हणजे त्या ठिकाणी दोरीचं यथार्थ ज्ञान झालं की तिथं सर्पही नव्हता, तिथं माळेचा फुलाचा हार बी नव्हता, आणि तिथं बळ सुद्धा पडलेली नव्हती. तर काय होती शेवटी, एक दोरीच होती. मग असं ज्ञान झालं. मग जर दोरीचं ज्ञान यथार्थ झालं
तर तिथं त्या दूरीवरला भ्रम सुद्धा निवृत्त झाला. तसं जर इथं भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, अव्यक्त परमात्म्याचं किंवा अधिष्ठान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं, तर मग आपल्याला जग रूपानं जे काही भ्रम झालेला आहे तर हा सर्व भ्रम निवृत्त होतो. कारण भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं की जगच राहत नाही, आहे तो एक भगवंताचाच एक विस्तार आहे, अशी दृष्टी आपल्याला प्राप्त होत असते. म्हणूनच इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मद आदी देहाते ई असे शेई भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन. ज्ञानेश्वर महाराज अगदी छानसा दृष्टांत देतात की महाराज म्हणतात की पाणी आहे आणि त्या पाण्यावर जसा फेस भासतो, पाण्याचा प्रवाह चालू आहे, खळखळ प्रवाह चालू आहे आणि कुठे असा खोल खड्डा काही आला तर पाणी वरून आदळत असत आणि त्या पाण्यावरती तो मग एक फेस भासत असतो, पाण्याचा प्रवाह वाहत असतो. पाणी वरून उंचावरून खाली आदळल्यानंतर तिथे आपल्याला पाण्यावरच एक फेसाचा भ्रम होत असतो, तिथं फेस भासत असतो. त्याप्रमाणे इथं महाराज म्हणतात की जे काही अधिष्ठान मूळ परमात्मा आहे किंवा त्याला आपण महत्त्व असं म्हणत आहोत, तर त्या अधिष्ठान परमात्म्यापासून या सर्व ब्रह्मांडातील पिंडापर्यंत ही जी काही सर्व भूत मात्र आहे तर त्या सर्व माझ्या ठिकाणी भासतात. मग अधिष्ठान ब्रह्मावरतीच या ब्रह्मांडाची आणि पिंडांची सगळी प्रतीती त्या अधिष्ठान परमात्म्यावरच आलेली आहे आणि अधिष्ठान परमात्म्यावरच ब्रह्मांडाची, देहाची, भूतमात्रांची, प्राण्यांची सर्वांची कल्पना आपण अधिष्ठान परमात्म्याच्या स्वरूपावरच केलेली आहे. जसं की त्या पाण्यावरच फेस भासलेला आहे तसं या अधिष्ठान स्वरूप भगवंताचं जे अधिष्ठान स्वरूप आहे तर त्या अधिष्ठान स्वरूपावरच ही सर्व भूते भासलेली आहेत. पहा, सर्व ब्रह्मांडच हे कशावर भासलेलं आहे तर या परमात्म्याच्या स्वरूपावर भासलेलं आहे. मग ब्रह्मांडच जर स्वरूपावर भासलं तर मग ब्रह्मांडात जे जे काही प्राणीमात्र आहेत, जे काही शरीर आपल्याला वेगवेगळे भासत आहेत तर ते सर्वची सर्व एका अव्यक्त परमात्म्यावरच भासलेले आहेत. मग जरी एवढे भासले तरी आहे तो एक परमात्माच आहे. मग जरी अनेक रूपानं प्रतीतीला अनेक प्राणी मात्र येत आहेत, जीव मात्र येत आहेत, तर ते एक परमात्म्याचाच विस्तार आहे. पहा, आता या ब्रह्मांडामध्ये सर्व वेगवेगळ्या प्राणी मात्र आपल्याला दिसत आहेत, पण त्या प्राणी मात्र जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर त्यांची उत्पत्ती ही फक्त 5 तत्वापासूनच झालेली आहे. मग कुठलाही प्राणी मात्र असू द्या, या ब्रह्मांडामध्ये सर्व शरीरांची उत्पत्ती ही 4 खाणीतून झालेली आहे. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज या 4 खाणीतून 84 लक्ष योनीची उत्पत्ती झालेली आहे. आणि 84 लक्ष योनी मधले जे काही शरीर आहेत तर ते सर्व शरीर या 5 तत्वापासूनच झालेले आहेत. आणि हे 5 तत्व या मायेपासून तयार झालेले आहेत. माया म्हटले की 3 गुण, त्रिगुणात्मक माया आहे. म्हणजे सर्व पदार्थाची पंचतत्वाची निर्मिती 3 गुणापासून झालेली आहे. आणि 3 गुण हे प्रकृतीचे गुण आहेत, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. त्रिगुण प्रधान ही प्रकृती आहे आणि या प्रकृतीचं सर्व कार्य आहे. आणि ही प्रकृती म्हटलं की जड आहे, ही जड प्रकृती आहे. आणि जड प्रकृती म्हटलं की प्रकृतीला कळत नाही आणि प्रकृतीपासून सर्व झालेलं आहे.
मग प्रकृती ही 5 तत्वापासून 3 गुणावर आणली, 3 गुणातून एका जड तत्वावर आणली आणि एक जड आणि एक चेतन, प्रकृती आणि पुरुष दोनच घ्यायचे. मग प्रकृती ही जड आहे आणि पुरुष हा चैतन्य आहे. आणि प्रकृती पुरुषाच्या पलीकडे असलेलं जे काही आत्मतत्व आहे किंवा जे अव्यक्त तत्व आहे, तर ते अव्यक्त तत्वात एक खरं आहे. मग ही प्रकृतीचा सुद्धा लय त्या अव्यक्त तत्वात होत असतो. म्हणजे पहा, मूळ 5 तत्व आहेत. तर पृथ्वीचा लय पाण्यामध्ये होतो, पाण्याचा लय अग्नीमध्ये होतो, अग्नीचा लय वाऱ्यामध्ये होतो, वाऱ्याचा लय आकाशामध्ये होतो, आकाशाचा लय मायेमध्ये होतो आणि मायेचा लय ब्रह्मस्वरूपात अव्यक्त स्वरूपात होतो. म्हणजे हे जिथून आलं हे तिथंच गेलं, म्हणजे त्याच्याहून ते वेगळंच नाही. म्हणजे सर्व सृष्टी ही परमात्म्यावर केवळ भासलेली आहे. मत तत्वावर ही सर्व सृष्टी ब्रह्मांड केवळ भासलेलं आहे. मग आहे काय खरं, तर एक अव्यक्त परमात्माच खरा आहे. त्या अव्यक्त परमात्म्यावरच हे सर्व भासमान आहे. मग जे जिथून आलं ते तिथंच गेलं, तर मग ते त्याच्या भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून जे काय आहे तर ते सर्व एका परमात्म्याचाच विस्तार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की आत्वा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुना तू काही चुकू नको. महाराज म्हणतात हे भूतही माझ्या ठिकाणी नाहीत आणि मी भूतामध्ये नाही, एक वर्मय म्हटले. तर ते जर वर्म आपण कळून घेतलं तर मग आपल्याला जगाची प्रतीती राहत नाही. मग जो आहे तर तो एका परमात्म्याचाच विस्तार आहे. मग असंच आपण जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला जग जगरूपानं खरं वाटत नाही. जरी दिसायला जग दिसत असेल तरी तो एका परमात्म्याचाच विस्तार आहे अशी दृष्टी आपली होत असते. मग आपल्या दृष्टीला सर्वत्र परमात्माच दिसत असतो. म्हणून आपण संतांच्या संगतीत जायला पाहिजे. जोपर्यंत आपण संतांच्या संगतीत जात नाहीत तोपर्यंत आपल्या दृष्टीमध्ये बदल होत नाही. लोक म्हणतात जगात क्रांती झाली पाहिजे, जगामध्ये हरित क्रांती घडून आणली पाहिजे. अहो, जगात हरित क्रांती घडून आणण्यापेक्षा आपल्या दृष्टीत बदल केला पाहिजे. आपल्या दृष्टीत जर बदल झाला रे झाला तर पुन्हा बाहेर काही बदल करायचं कामच पडत नाही. म्हणून आपल्या दृष्टीतला जो काही दोष आहे, पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तर तो दृष्टिकोन आपण बदलायला पाहिजे. मग जोपर्यंत आपल्या दृष्टीतला आपण दोष निवृत्त करत नाहीत तोपर्यंत आपल्याला भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची ओळख होऊ शकत नाही. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे आपल्याला पाहायला दृष्टी चांगली पाहिजे. तर पहा, महाराज नेहमी दृष्टांत द्यायचे की आपली दृष्टी चांगली असावं, आपल्या दृष्टीला सर्व चांगलंच दिसावं. वाईट दोष हा आपल्या दृष्टीतून निवृत्त झालेला असावा. तर पौर्णिमेचा चंद्र असतो, मग पौर्णिमेचा चंद्र पांढरा शुभ्र असतो, शीतल असतो, प्रकाशमान असतो. मग 2 ग्रस्त असतात, एका ग्रस्ताला तो पौर्णिमेचा चंद्र पांढरा शुभ्र दिसत असतो. म्हणजे त्याची यथार्थ दृष्टी आहे, जशा तशी दृष्टी आहे. त्याच्या दृष्टीला जसा चंद्र आहे तसं त्या चंद्राची ओळख झालेली असते, चंद्राचं यथार्थ ज्ञान झालेलं असतं. आणि दुसरा ग्रस्त आहे तर त्याला तो चंद्र पिवळा दिसत असतो. मग चंद्र तर एकच जशाच तसा आहे, पण पाहणाऱ्याच्या दृष्टीत एकाला पांढरा शुभ्र दिसतो
आणि एकाला पिवळा दिसतो, मग हा पाहणाऱ्याच्या दृष्टीतला दोष असतो. म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टीनं काय, एकाला पिवळा दिसतो, एकाला पांढरा दिसतो. मग ज्याला पांढरा शुभ्र दिसतो त्याची दृष्टी अगदी निरपेक्ष दृष्टी आहे, जशास तसं यथार्थ ज्ञान त्या दृष्टीने होतं. आणि ज्याला सूर्याचं चंद्राचं पिवळ्या रूपाने दर्शन झालं तर त्याच्या दृष्टीत मात्र दोष असतो, तर तो दोष निवृत्त त्यानं करून घ्यावा. मग जोपर्यंत त्याच्या दृष्टीतला दोष निवृत्त होत नाही तोपर्यंत त्याला तो चंद्र पिवळाच दिसत असतो. म्हणजे त्याच्या दृष्टीत कावीळ नावाचा दोष झालेला असतो. कावीळ नावाचा दोष त्याच्या शरीरात झाल्यामुळं त्याची दृष्टी पिवळी पडलेली असते, म्हणून त्याला तो चंद्र पिवळा दिसत असतो. तसं आपली दृष्टी जोपर्यंत आपण संताकडे जात नाहीत, आपली दृष्टी पूर्ण ब्रह्माकार होत नाहीत, आपल्या दृष्टी देव दृष्टी आपली होत नाही, तोपर्यंत आपल्याला या जगाची यथार्थ ज्ञान होत नसतं. म्हणून आपल्या दृष्टीतला दोष गेलं जाणं हा महत्वाचा विषय आहे. म्हणून जगाबद्दल आपला जर विचार ठरला तर आपल्या दृष्टीने जर जग दिसत असेल तर मग निश्चितच आपल्या दृष्टीत दोष आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि आपल्या दृष्टीला जर सर्वत्र भगवंताचाच एक विस्तार आहे अशी जर आपल्या दृष्टीला अनुभूती येत असेल तर मात्र आपल्याला मग यथार्थ ज्ञान भगवंत झालेलं आहे, भगवंताचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे आणि आपली दृष्टी यथार्थ आहे. जशाच तसं आपल्या दृष्टीने आपल्याला रूप दाखवलं. म्हणजे अशी जर दृष्टी झाली तर मग आपल्याला म्हणायचंय की मग ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणत आहेत की देव देऊळ परिवारू की जे कोरुणी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. अमृत अनुभव या ग्रंथामध्ये माऊली प्रतिपादन करत आहेत की एक डोंगर आहे आणि एक डोंगर कोरला आणि त्याच डोंगर एकच डोंगर आहे आणि त्या एकाच डोंगराला तो एकच दगड आहे. मग असा एकच डोंगर कोरून त्या दगडामध्ये मंदिर तयार केलं. त्याच मंदिरामध्ये एक देवाची मूर्ती तयार केली आणि त्याच मंदिरात त्याच दगडाची मूर्ती तयार करून एक भक्तही तयार केला. त्याच दगडाचा भक्त तयार केल्यानंतर एक घंटा देखील तयार केली. त्याच दगडाचा नंदी पण तयार केला. त्याच दगडाची पायरी तयार केली. पण पाहणाराच्या दृष्टीनं कोणी म्हणतात की हे मंदिर आहे, ही देवाची मूर्ती आहे, हा नंदी आहे, ही घंटा आहे, हा भक्त आहे. मग पाहणाऱ्याच्या दृष्टीने जरी वेगवेगळे दिसत असतील तरी तो एका दगडाचाच जसा विस्तार आहे तसा या परमात्म्याचाच एक विस्तार आहे. मग पाहणाऱ्याच्या दृष्टीने जरी हे जग वेगळं वाटत असल, जीव वेगळे वाटत असतील, सर्व प्राणी मात्र वेगळे वाटत असतील, आपल्याहून कुठेतरी देव वेगळा आहे असं जरी वेगवेगळ्या पद्धतीनं पाहत असतील तरी ते सगळे वेगवेगळे नसून ते एक परमात्म्याच्याच स्वरूपावरती सर्व प्रतीती मात्र आहे असं ज्ञान होणं आपल्याला महत्वाचं आहे. मग काय आहे ते सर्व एक परमात्मा, जो अव्यक्त परमात्मा आहे, जो अधिष्ठान परमात्मा आहे, तर त्याचाच या सर्व रूपानं एक विस्तार झालेला आहे. अशी दृष्टी आपल्याला प्राप्त होणं महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैशी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही, या उपपत्ती तुझ पायी सांगतल्या मागा. अशा काही उपपत्त्या ज्या काही खुण आहेत त्या सुद्धा मी सांगितलेल्या आहेत. मग भूतही माझ्या ठिकाणी नाहीत आणि मी भूता माझी नाही. म्हणून महाराज म्हणतात की आमचा प्रकृती पलीकडील भावो, जरी कल्पने विन लागसी पावो, तरी मज माझी भूते हे वावो, जे मी सर्व म्हणूनी. मग जर अशी आपली दृष्टी झाली की या प्रकृतीच्या पलीकडे आपली जी काही शुद्ध स्वरूप स्थिती आहे ती जर आपल्याला पाहावा अशी इच्छा जर झाली
तर मग ज्या ज्या काही आपण कल्पना केलेल्या आहेत, तर त्या सर्व कल्पना जर बाजूला केल्या, जर आपण आपली शुद्ध स्वरूप स्थिती पाहायची ठरली, तर मग आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी प्राणी मात्राही नाहीत आणि मी प्राणी मात्रात नाही. मग जे काय आहे तर ते सर्व भगवंताचाच एक सर्व विस्तारित स्वरूप आहे. नवे नवे एका भगवंताचाच सर्व विस्तार आहे. भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून इथं नाथ महाराज असंच म्हणतात की जे जे काही आहे तर तो एका चैतन्याचाच विस्तार आहे. एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभतशी. ही जी सर्व जग रूपानं जी आपण म्हणतो, जग रूपानं जी काही शोभा आहे तर ती एका परमात्म्याचीच शोभा आहे. जो अव्यक्त होता तर तोच व्यक्त झालेला आहे. हे व्यक्त हे भगवंताच दर्शन आहे. हे सगुण रूप आहे. म्हणून सगुण रूप हे आपल्याला चांगले सगुण रूप देवाने धरलं आपल्या करता चांगले. आला नाम रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. नाम रूपाला देव आला म्हणून आपल्याला सोपा झाला. सगुण रूपाला आला म्हणून आपल्यालाही सोपा झाला. आपल्यालाही भक्ती करायला सोपा मार्ग झाला. अव्यक्त परमात्म्याची भक्ती करणं कठीण असते. म्हणून सगुणाची भक्ती केली तर ती सगुणाची भक्तीच आपल्याला निर्गुण म्हणजे अव्यक्त परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य करत असते. म्हणून सगुण परमात्म्याची आपण भक्ती करावी आणि सगुण परमात्म्याची निष्काम भक्ती केली की निश्चितच आपल्याला अव्यक्त परमात्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जे व्यक्त आणि अव्यक्त हे जे दोन रूप आहेत तर ते एक भगवंतच आहे. एक भगवंताशिवाय दुसरं काही नाही. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आहे ते एक परमात्म्याच स्वरूप आहे. एकच परमात्मा आहे, अद्वितीय परमात्मा आहे. म्हणून एकम अद्वितीयम ब्रह्म पाही अनेक दुसरे काही नाही. म्हणून जे आहे तर ते एक अद्वितीय ब्रह्मच आहे. अद्वितीय ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही आणि ते सर्व जीवांचं लक्ष्य स्वरूप आहे. असं भगवंताचं जे स्वरूप आहे तर तेच जीवाचं लक्ष्य स्वरूप आहे. मग म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात की माझी या विस्तारलेपणाचे नावे हे जगची नोहे आगवे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. ही जी झालेली सेवा आहे तर ही झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरुदेव. आता विश्वात्मके देवे येणे वागयत्न तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. तुरिदांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनद वरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्तांडाचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी.
भजिजो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये द्रष्टा दृष्ट विजय हो आवेजी हे तमने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. विठ्ठल 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 मंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरुदेव हरे नमः.